नमस्कार माझ्या प्रिय शिल्पनिर्देशक मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपणासाठी मी घेऊन आलेलो आहे शिल्पनिर्देशकांनी जतन करावयाचे रेकॉर्ड मधील रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल मधील इन्फॉर्मेशन शीट. या लिखित उपदेशात्मक साहित्यामध्ये इन्फॉर्मेशन शीटचा वापर कसा करायचा, इन्फॉर्मेशन शीट म्हणजे काय, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण WIM मधील वेगवेगळ्या प्रकारचे जे शीट्स होते त्या शीट विषयी आपण माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन शीट म्हणजे काय हे बघणार आहोत. इन्फॉर्मेशन शीट हे क्लासरूम आणि शॉप फ्लोअर मध्ये आपणाला वापरासाठी असणारं एक महत्वाचं दस्तावेज आहे. रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल आहे की ज्यामध्ये आपल्याला आपल्या जो लेसन प्लॅन आहे त्या लेसन प्लॅनच्या बाबतची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या शीट मध्ये आपल्याला मेंटेन करणं गरजेचं असतं. तर इन्फॉर्मेशन शीट कशा पद्धतीचे असतं हे मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. इन्फॉर्मेशन शीटचा हा नमुना पीओटीचा जो कोर्स आहे त्या पीओटीच्या मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या भारतशील या वेब पेज वरून पीओटीएस CITS मधील भागातून घेण्यात आलेला आहे. याची नोंद घ्यावी. याचा मराठी नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पोस्ट मध्ये आपल्याला याची सॉफ्ट फाईल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इन्फॉर्मेशन शीट मध्ये आपल्याला जी माहिती, अभ्यासक्रमाची माहिती, उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर इत्यादी, प्रशिक्षणाचा कालावधी, याच्यामध्ये तासांचं जे आपल्याला जे लेसनचे आपण स्प्लिट अप केलेलं आहे, जे विभाजन केलेलं आहे ते, शिकवण्याच्या पद्धती, सुरक्षिततेचे नियम, मूल्यांकन आणि परीक्षा, असेसमेंट अँड एक्झामिनेशन, नंतर इंडस्ट्रीच्या रिलेटेड असणारे जे रिलेव्हन्स आहेत, जे संबंधित क्षेत्रामधील नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा जो समावेश आहे याची ही माहिती आपल्याला या इन्फॉर्मेशन मध्ये समावेश करायची असतो. इन्फॉर्मेशन शीट मध्ये व्यवसायाचं नाव, मॉड्यूल, इथं आपलं युनिट, नंतर लेसन पाठाचे नाव, त्याची वेळ, नंतर ऑब्जेक्टिव्ह, या लेसन मध्ये आपण हा पूर्ण केल्यानंतर आपण प्रशिक्षणार्थ्यामध्ये काय उद्दिष्ट प्राप्त करू शकलो हे या ठिकाणी आपल्याला यामध्ये याचा उद्देश करायचा असतो. आणि इन्फॉर्मेशन पॉइंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण हिंट्स असतील, चार्ट्स असतील, याचाही उल्लेख या ठिकाणी करू शकतो. नंतर या जो लेसन आपण घेतलेला आहे त्याच्यावरील ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असाइनमेंट आपल्याला या ठिकाणी देता येईल. तर पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद करतो की आपण या व्हिडिओमध्ये जे इन्फॉर्मेशन शीट आहे की जे आपल्या लेसन प्लॅनना एक सपोर्टिंग डॉक्युमेंट असते की ज्याच्यामध्ये आपण जो पाठ, जो लेसन घेणार आहोत त्याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन, जी माहिती असते ती माहिती आपल्याला या शीटमध्ये लिहायची असते की जेणेकरून आपल्याला दिलेला लेसन दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करता येईल. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा अंतर्भाव या इन्फॉर्मेशन शीट मध्ये असतो. तर आपणा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी आपण अवश्य भेट द्या. धन्यवाद.